हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण सुंदर ते दान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया तुझ्या हरगळा कासे तांबर सुंदर ते दान उभे विटेवरी करकटावरी ठेवो तुळशी हरगळा कासे पीतांबर तुळशी हरगळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले जगती श्रवाणी कंठे कौस्तुभानी विराजे तुका मने माझे हेची सर्व सुख तुका मने माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडीने तुळशी हरगळा कास पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान विढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई ढोबा रखुमाई जय जय राम कृष्ण हरे आवाज आवाज जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तुहा विठ्ठल बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा तुहा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरि जय हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय जय धन्य गुरु कृपा झाली धन्य गुरु कृपा झाली अहंता ममता दूर गेली अहंता ममता दूर गेली घालूनिया अंजन डोळा घालूनिया अंजन डोळा दाविला स्वयं प्रकाश गोळा दाविला स्वयं प्रकाश गोळा
स्वयंप्रकाश गोळा शॉर्टकट वारकरी चाल म्हणजे डायरेक्ट फळ करेल धन्य गुरु कृपा झाली धन्य गुरु कृपा झाली धन्य गुरु कृपा धन्य गुरु कृपा झाली धन्य गुरु कृपा झाली अहंता ममता दूर गेली अहंता ममता दूर गेली घालून अंजन डोळा घालून अंजन डोळा जय श्रीरामची घोषणा कोणीच म्हटले नाही. जय श्रीराम.
जो म्हणणार नाही त्याला त्याच्या बापाची शपथ हा. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम गजानन महाराज धन्य गुरु कृपा झाली. आवाज बरोबर करा. धन्य गुरु कृपा झाली, अहंता ममता दूर गेली. घालून या अंजन डोळा, दाविला स्वयंप्रकाश गोळा. बोधी बोधविले मन, नाही संकल्पासी भिन्न. देह विदेह निरसले, एका जनार्दनी धन्य झाले. घालून या अंजन डोळा, दाविला स्वयंप्रकाश गोळा. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जगननिहित पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलासं. विठ्ठलं चिंतयामे पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. नित्यं शुद्धं निराकारं निराभासं निरंजनं नित्यबोध चिदानंदं. गुरु ब्रह्म नमाम्यहं. श्री संताची ये माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, श्री संताची माता चरणावर, हे करी दंडवत, साष्टांगे दंडवत, साष्टांगे दंडवत. विश्रांती पावलो सांभाळून, विश्रांती पावलो सांभाळून, विश्रांती पावलो सांभाळून, विश्रांती पावलो सांभाळून. वाढवे तरी प्रेम सुख, वाढवे तरी प्रेम सुख. धन्य कृपा झाली, धन्य गुरु कृपा झाली. अहंता ममता दूर गेली. घालून या अंजन डोळा, दाविला स्वयंप्रकाश गोळा. प्राप्त संगीत प्राप्त स्थली महाराज श्री संत गजानन बाबांच्या चरणी आपली अल्पशी कीर्तन स्वर्ग करण्यासाठी त्यांच्या चालू असणाऱ्या 146व्या जयंतीनिमित्ताने आणि आपल्या मंदिराच्या 19व्या वर्धापन दिनानिमित्ताने चालू असणारे ज्ञानसत्र अर्थात मौजे पुणे शहर उपनगर सांगवी जुनी गजानन महाराजच्याच मंदिरात त्यांच्याच आशीर्वादाने त्यांच्या साक्षीने तुम्हा सर्व भाविक जनता जनाच्या सहयोगाने योगदानातून श्रद्धेतून निष्ठेतून प्रेमातून चालू असणारे ज्ञानसत्र हा करता करता वर्षे 1900 पूर्ण करते येणाऱ्या परवाच्या काल्याने मला आठवते मागच्या सुद्धा या ठिकाणी माझी सेवा होती. अभंग सुद्धा आठवतो मला. तुम्हाला आठवतो की मला माहिती नाही. देवते संत निमित्त त्या प्रतिमा या अभंगावर पण चिंतन केलं होतं. आज या ठिकाणी ही 6व्या दिवशी सेवा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मला प्राप्त झाली. अर्थात श्री संत गजानन महाराज मंदिर ट्रस्ट अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव महासचिव खजिनदार असणारी सर्व विश्वस्त मंडळी यांच्या माध्यमातून किंबहुना यांच्या प्रेमातून आमंत्रणातून आणि आमचे हरिभक्तीपरायण अरुणभाऊ शिंदे यांच्या फोन केल्याने या ठिकाणी आज आमंत्रित प्राप्त झालं आणि तुम्हा सर्व मंडळीचं दर्शन झालं. अर्थात आनंद वाटतोय. सेवा करावी, खूप चिंतन करावं, पण तुम्हा सर्वांना जाहीर दिलगिरी व्यक्त करून माफी मागतो. तर मला महाराष्ट्र धरायचं आहे. तो आहे 10:15 स्टेशनवर. कीर्तनाची वेळ होती 7:30 ते 9:30. 8 वाजून गेले, फार पुढे निघून गेले. 8 सेवेला कदाचित मी थोडा मध्ये विसावा देईल. 1-1.25 घंटा सेवा करतो. तुम्हा सर्वांची माफी मागून आज सेवेला चिंतन सुरुवात करूया. विठाला 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 विठाला. हो, आवाज थोडा कळक करा, एकदम कळक मस्त पाहिजे. यात तो आवाज दबला पाहिजे आपल्या आवाजात. अभंगायनाथ महाराजांचा गुरुकृपेचं वैभव सांगणार. अर्थात आपल्या सर्वांना कल्पना आहे एकनाथ परांजीवनाथ गुरुकृपा झाल्यानंतर
श्री जनार्दन स्वामी यांची कृपा झाली आणि कृपा झाल्यानंतर महाराजांच्या जीवनामध्ये जो कायापालट झाला गुरुकृपेच्या द्वारा, म्हणजेच अनिष्टाची निवृत्ती आणि इष्टाची प्राप्ती. काय नेमकं घडलंय त्याचं चिंतन बंगातून महाराज सुंदरपैकी म्हणतात चारही चरणांमधून. पहिलं चरण असं आहे, महाराज म्हणतात धन्य गुरुकृपा झाली आणि अहंता ममता दूर गेली. आज धन्य दिवस निघाला, आज माझं जीवन धन्य झालं, कारण माझ्या जीवनात आज गुरुकृपा झाली. आणि त्या गुरुकृपेमुळे झालं काय की ज्या 2 अध्यासांमुळे आजपर्यंत मी दुःखाचा अनुभव घेत होतो, आता दुःख निवृत्ती झाली. म्हणजे नेमकं झालं काय, अहंता आणि ममता म्हणजेच अहम आणि मम हे 2 अध्यास माझ्या जीवनातले निवृत्त झाले, ते निघून गेले. कारण आमच्या दुःखाला कारण काय असेल, हे 2च अध्यास आहे, अहम आणि मम. अहम म्हणजे मी देह आहे आणि मम म्हणजे सर्व पसार हा माझा आहे. आई बाप मुलं बायका गुरं ढोरं याला आपण माझं म्हणतो ते सर्वच, अर्थात त्याला म्हणतात मम अध्यास. आणि स्वतःच्या देहाला मी समजणं त्याला म्हणतात अहम अध्यास. मी सांगणार आहे पुढे. अर्थात गुरुकृपेच्या द्वारा हे दोन्ही अध्यास दूर झाले, ही अनिष्टाची निवृत्ती. पण मात्र इष्टाची प्राप्ती म्हणजे नेमकं काय झालं तर म्हणतात दावीला स्वयंप्रकाश गोळा. मला त्यांनी माझ्या जीवनामध्ये आत्मप्रकाशाची प्राप्ती करून दिली. म्हणजे स्वात्मानुभव ज्याला आपण म्हणतोय, स्वानंद ज्याला आपण म्हणतोय, आत्मानुभूती ज्याला आपण म्हणतोय, ब्रह्मानुभूती ज्याला आपण म्हणतोय, महाराजांच्या गुरुकृपेमध्ये मला आत्मप्राप्ती झाली, आत्मानंद प्राप्त झाला. कशामुळे झाला, त्यांनी कृपा केली. म्हणजे नेमकं काय केलंय, त्यांनी माझ्या डोळ्यात अंजन घातलंय. आपणही घालतो आपल्या डोळ्यात अंजन, घालतो की नाही कधी कधी बीच बीच झाले म्हणजे, पण आपलं नेत्रांजन असतं नाही का. इथं ज्यांनी जे अंजन घातलं ते अंजन नेमकं कोणतं असेल, मला सर्वांनाच माहिती आहे, चिन्मय अंजन सुदले डोळा किंवा कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ. अर्थात असं जे अंजन आहे ते अंजन महाराजांनी माझ्या डोळ्यामध्ये घातलं आणि त्याचा प्रकाश काय पडला तर ती आत्मानुभूती प्राप्त झाली. अर्थात प्रत्येकाच्या जीवनात जे साध्य प्राप्त करायचं आहे परमार्थातलं ते साध्य जे आत्मानुभूती म्हणतात, त्याला आत्मानुभव म्हणतात, त्यालाच आपण भगवत प्राप्ती म्हणतो, त्यालाच आपण ब्रह्मानुभूती असं म्हणतो. अर्थात हे शब्द एक अर्थी आहेत. घडलं कशामुळे, गुरुकृपेमुळे. त्यांनी केलं काय, डोळ्यात अंजन घातलं आणि अंजनाचा परिणाम काय झाला, तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैताद्वैत तुकोबराय जसं म्हणतात, तसं महाराजांना दावीला स्वयंप्रकाश गोळा. एवढंच नाही, महाराजांनी माझ्या मनाला बोध केला. बोधी बोधविले मन. बोध असा बोध मनाला केला की मन रूपाने शिल्लक न राहता ते मन उन्मन झालं. पण नुसतं उन्मन नाही झालं, काय झालं तर मन हे राम झाले. मन हे राम झाले. प्रवृत्ती ग्रासुनी कैसे निवृत्तीशी आले. परिणाम संकल्प विकल्पात्मक मन. हे जे व्याख्या मनाची केली गेली, संकल्प करणारच मन आहे, विकल्प करणारच मन आहे. आता संकल्प आणि विकल्प ह्या दोन्ही गोष्टी जितके तिथे थांबल्यात. का, कारण मन हे मन रूपाने शिल्लक न राहता ते मन आता रामरूप झालं, ते उन्मन झालं. त्याचा परिणाम संकल्प आणि विकल्प करण्याकरता ते आता ब्रह्मस्वरूपापेक्षा भिन्न राहिलेलं नाही संकल्पाशी भिन्न. पण कारण काय, बोधी बोधविले मन. माझ्या मनाला त्यांनी सुंदर असा बोध दिला आणि त्या बोधाचा परिणाम मन आता मन रूपाने शिल्लक न राहता, संकल्प विकल्पाचा संबंध न राहता ते मन आता ब्रह्माशी एक रूप झाले. एवढंच भागलं का नाही, महाराज म्हणतात ऐका ना, गुरुकृपेच्या द्वारा अंजन डोळ्यात घातलं, आत्मानुभूती प्राप्त झाली. त्याचा परिणाम देह विदेह निरसले नाही का. देहाचाही निराश झाला आणि विदेहाचाही निराश झाला. आता देह म्हणजे काय आणि विदेह म्हणजे काय हे सांगण्याकरता आपल्याला अजून 2 तास लागतील. राहिली वेळ असल्या चिंतनाला वेळ तर आपण करूया, तर जिथे वेळ संपली ते थांबूया. आता देह विदेह निरसले आणि एका जनार्दनी धन्य झाले. जनार्दन स्वामींनी, माझ्या गुरुदेवांनी माझ्यावरती कृपा केली आणि त्यांच्या बोधाच्या द्वारा
देहाचा आणि विदेहाचा निराश झाला. देहाचा निराश आणि विदेहाचा निराश याचा अर्थ असा आहे, देहोहम हा भाव ब्रह्मास्मी या भावामध्ये विलीन झाला. मग देहाचा भाव निराश झाला, पण अहम ब्रह्मास्मी हा जो भाव शिल्लक राहतो, तो अहम ब्रह्मास्मी भाव सुद्धा शिल्लक न राहता तो अहम ब्रह्मास्मी भाव सुद्धा ब्रह्मस्वरूपामध्ये लीन झाला. म्हणजेच आध्यात्मिक भाषेमध्ये कार्यासह कारणाची निवृत्ती, अज्ञानासह अज्ञानाची निवृत्ती. विढाला 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 विढाला. ओ महाराज, रूपपेनी माझं जीवन धन्य झालं. चारही अभंगाच्या चारही चरणांचा भाव आपल्या समोर शब्दशः भाव मांडला. पुढच्या चिन्ह आपण हात घालूया. म्हणतात धन्य गुरु कृपा झाली आणि अहंता ममता दूर गेली. अहम आणि मम हे दोन भाव आमच्या मध्ये इतके घट्ट बनलेले आहे. कारण सांगतो, अनादी कालापासून अनंत जन्म तुमचे आमचे जे झाले, जन्म अनेक झाले, प्रत्येक जन्मात देह प्राप्त झाला तो माणसाचाच झाला असेल असं नाही. जो देह प्राप्त झाला असेल, परिणाम आयुष्यभर संबंध देहाशी आला आणि देहाचा संबंध आल्यामुळे देहाची अशी आसक्ती तयार झाली की आम्हाला आमच्या देहापेक्षा वेगळं समजायला तयार नाही. गंमत आहे का बरं का? थोडं चिंतन सांगतो तुम्हाला, कधी झोपाई बिपाई येतील नाही येऊ दो का. कीर्तन ऐकवतोय तुम्हाला नाही का. मी देह आहे हा जो भाव आहे आमचा, अनादी कालापासून अनंत जन्म तुमचे आमचे झाले, प्रत्येक जन्मात तुम्हाला देह प्राप्त झाला, तो माणसाचा झाला असेल असं नाही. अर्थात किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. अनंत जन्म झाले आपले, प्रत्येक जन्मात तुम्हाला देह प्राप्त झाला, पण तो देह माणसाचा असेल असं नाही. देह कोणाचाही असो, मी समजतो माणसाचा देह असतं असं नाही. कुत्र्याचा काय आहे, डुकराचा काय आहे, गाढवाचा काय आहे, बैलाचा काय आहे, मांजराचा काय आहे. अ बापा, देहच आहे ना. ऐका, प्रत्येक देह प्रत्येक प्राण्याला प्रिय त्याचा. उदाहरणार्थ तुम्हाला पटणार तर मी पटवून देतो. एखादा कुत्र समोर जर उभं असेल, मी खाली हवा कान हातात दगड घेण्याचा प्रयत्न करा, कुत्र काय करतं? बोला लवकर. पडून जातं ना. का? कारण त्याला माहिती आहे दगड जर लागला तर आपल्याला त्रास होईल. म्हणजे त्याचं प्रेम कशावर आहे? पटकन बोला. बैला म्हणजे देहावर आहे. चला, तुम्ही जर बैलजोडचे मालक असाल, मी बैलगाडीला बैल जुपा. जर एखादा बैल चालत नसला तर हातात काठी असतेच आपल्या, अशी उगा. त्याला पडून काही जाता येत नाही, पण तो असा वागतो. कसा 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 लक्षात येते ना. म्हणजे तुम्ही मला बैल समजा, अशी काठी उगारली का असा वागतो, पाठ वागतो. का? कारण त्याला माहिती आहे जर बसला फटकाना तर त्रास होईल आपल्याला. प्रत्येकाचं प्रेम कशावर आहे? देहावर आहे. तुमचं कशावर आहे? माझं कशावर आहे? आणि हाच घोटाळा आहे. विठाला विठाला विठाला. हो, मी देह आहे हा जो भाव आहे आमचा, हाच भाव आमच्या दुःखाला कारण आहे. मी तुम्हाला विचारतोय, भगवद्गीतेचा जन्म कशासाठी झाला? कशासाठी झाला? कोणासाठी नाही विचारलं मी. गीता ही सर्व जगासारखा निर्माण झाली. कारण अर्जुनाचे नि व्याजे, गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोरोजे फेडिले पुणेकरांचे, हॅलो आळंदीकरांचे, गरीबाचे, श्रीमंताचे, का चिकना चिकना संघाचे नाही. संसारा एवढे थोर ओझे फेडिले जगाचे. गीता जगाकरता निर्माण झाली हे तितकंच खरं आहे. पण मात्र निमित्त कोणाचं होतं? अर्जुनम निमित्त कृतम, अर्जुनाची निव्याची. पण गंमत आहे का, मग अर्जुनाला भगवान गीता सांगतात तर गीता कशासाठी निर्माण झाली एवढी सक्सेस लोकांची? कशासाठी निर्माण? आता न्यायश्री संगता केली, शेवटी न्यायश्री एक ओवी वाचली महाराजांनी. 1200 ते 12 ते टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखो गुजार. ज्ञानेश्वरी ग्रंथ सच्चिदानंद बाबा लिहिण्याकरता होते. ज्ञानेश्वरी लेखक कोण?
अजूनही काही की ज्ञानेश्वर महाराज म्हणतात बरं. हे दुर्दैव आहे तुमचं आमचं. हा, बऱ्याच लोकांना माहित नाही कोणता ग्रंथ कोणी लिहिला तो. ऐका गंमत, भागवत कोणी लिहिलं? गावबानी. तुकोरांची गाथा कोणी लिहिली? संताजी महाराज जगनाडींनी. भगवद्गीता कोणी लिहिली? आमले का करांचे म्हणा, असं म्हणा ना. हे माहित नको आपल्याला. अजून माहित नाही आपला हिंदू धर्माचा ग्रंथ कोणता आहे, धर्मग्रंथ लोकांना अजून सुद्धा माहित नाही. हे दुर्दैव आहे तुमचं आमचं. हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. ऐकून घ्या, 4 धर्म मानले जातात, हिंदू, मुस्लिम, शीख, साई. या सर्व धर्माचे 4 धर्मग्रंथ मानले गेले. मुस्लिम समाजाचा धर्मग्रंथ आहे कुराण, ख्रिश्चनांचा धर्मग्रंथ आहे बायबल, शीख धर्माचा धर्मग्रंथ आहे ग्रंथ साहेब, आणि हिंदू धर्माचा धर्मग्रंथ आहे श्रीमद भगवद्गीता. एवढं लक्षात राहू द्या, म्हणजे झाले 19 वर्ष पास आपले. विठाला 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 हो. तुम्हाला सांगणारे सापडतात की मला माहिती नाही, पण लक्षात राहू द्या. भगवद्गीता 700 श्लोकाची तयार झाली. इमानदारीने विचारतो तुम्हाला, खरंच सांगा लेखक कोण आहे गीते? भगवान कृष्ण, भगवान व्यास. विसरायचं नाही. काय गंमत आहे का अजूनही? कारण भगवान कृष्ण आणि अर्जुन दोघ जण कुठे होते? भगवद्गीता सांगत असताना बसलेले मंदिरमध्ये, धर्मशाळेत, लॉन्स मध्ये, मग एसटी स्टँडवर. हॅलो, कुठे होते? रणांगणात, कुरुक्षेत्रात. बरोबर आहे. शांतता होती का? पटकन सांगा. शांतता होती? कौरव पांडव युद्ध चालू होतं. इकडचे 11 अक्षरी सैन्य, तिकडचे 7 अक्षरी सैन्य एकमेकावर बाण टाकत होते. सनासन आवाज होत होते, खनाखन आवाज होत होते. अशा भयानक परिस्थितीमध्ये भगवद्गीतेचा जन्म झाला. ऐका गंमत, भगवान सांगत राहिले, अर्जुन ऐकत राहिले. परत अर्जुनाने पुसत विचारत राहावं, भगवंताने समाधान करत राहावं. बऱ्याच ठिकाणी अर्जुनाचे प्रश्न देवाला आहे, उत्तर देवानी दिलेलं आहे. अर्जुन एक उत्साह सुंदर प्रश्न विचारला देवाला, भगवान अथकेन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः अनिच्छन् विमाश्ने बलादियो नियुज्यता. भगवान मला जरा शंका आहे रे. म्हणजे काय? अथकेन प्रयुक्तोयम पापं चरति पुरुषः. भगवान देवा हे ऐसे कैसे जेत ज्ञानियाची मती भ्रंशे आणि मार्ग सांडून येणारे वर्तते ते. समाजात बघतोय रे, चांगली चांगली विद्वान माणसं, चांगली चांगली म्हणून घेणारी माणसं अनाचार, अत्याचार, व्यभिचाराने का वागतात रे? का पापाचरण करतायत रे? किती गोड प्रश्न आहे विचारा. किती गोड प्रश्न आहे. म्हणतात वा अर्जुन ऐक ना, काय सुंदर प्रश्न केला राजा तू. उत्तर ऐकताच आता. श्री भगवान वाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भव महाशनो महापापमा विद्येन मेहवैर. अर्जुना तुला कल्पना नाही, एखाद्या माणसाची प्रामाणिक इच्छा पाप करायची जरी नसली तरी बलात्काराने पाप करणारी लावणारी मंडळी. बलात्काराने एखाद्या बाबतीत 15 जर लोक असतील, त्यातले जर 14 लोक भ्रष्टाचारी असतील आणि एकच जर भ्रष्टाचारी नसेल तर त्याचा गुदमरतो तिथं. कुठं? सर्वेच टेबल घालून घेतात म्हणे. आपण घेत नाही ते त्यांना खपत नाही बाकीच्या. ते म्हणतात घेत जा रे येड्या. आम्ही तर घेतोच ना, तू घेत जा रे येड्या. इच्छा नसताना त्याला घ्यायला सुरुवात करावी लागते. का? बाकीचं कडबोड तसं राहत, बहुतेक पुस्त तसं राहतं सभोवतात. तसं इच्छा करायची, पाप करायची इच्छाच नाही कोणाची. पण का करतात लोक? म्हणतात त्याला कारण हे आहे, काम, क्रोध, लोभ, हे जे विकार आहेत ना, इतके बलवान आहे अर्जुना, इतके बलवान आहे. यांची शक्ती अजून कोणीच आजमावलेली नाही, कोणीच नाही. तर हा, आणि ह्या विकारांच्या पावरमुळे हे विकार माणसाला बलात्काराने म्हणजे बळजबरीने पापाचरण करायला लावतात. विठाला 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 हो. असा प्रश्न अर्जुनाने विचारला, देवाला उत्तर द्यावं. देवाने दोघांचा संवाद झाला. वाद झाला, वाद झाला का संवाद झाला ते माहित नाही. का वादे वादे जाते तत्वबोधा. संवादातून तत्वज्ञान जन्माला येते. नाही 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 नाही, जे संवादातून जन्माला येते त्याला तत्वज्ञान म्हणतात. 18 अध्याय
त्यांच्या शेवटी बघा तुम्ही शेवटची टीप. हरिओम तत्सत इति श्रीमद भगवद्गीता सुपनिषत्सु ब्रह्म विद्यायाम योग शास्त्रे श्री कृष्णार्जुन वादे का संवादे. संवाद, संवादातून तत्वज्ञान जन्माला येतं. फार गोड चिंतन आहे. एक मदाल समोरच्या पोराला समजवते, बाळा सत्संग कशाला म्हणतात, कशाला म्हणतात सत्संग. माणसं जमवायची कप्पशा फोडायच्या आणि घरी निघून जायचं, त्याला सत्संग म्हणत नाही. उठी पुत्रा जाई बाळा तू तीर्थे रे हिंद, साधू आणि संत देते असती बाउदंड, दयावादी आत्मचर्चा जगानं बोलती वितंड, गुरु करीत गुरु प्रचंड, जैने तुझानुलिया जाई सद्गुरु शरण, जैने तुझानुलिया जाई सद्गुरु शरण. एक मदाल राजकन्या, तिला 4 मुलं झालीत महाराज. 3 मुलं मोठे झाले, त्यांना बोध दिला, आत्मबोध, आणि मुक्त केली. लहान मुलगा झाला तिला शेवटून, त्या पोराला पाळण्यात टाकलं स्तनपान करून. फक्त उत्तर द्या, पाळण्यात झोपणारा मुलगा तुमच्या तालुक्यात किती वर्षाचा असतो? कमीत कमी निदान 35-40 तरी. तुम्ही बोलत नाही म्हणून मला बोलणं पडलं. वर्षाच्या काय अट्टाहास आहे त्या माऊलीचा. पोराला मुक्त करायचंय, आत्मबोध डोस माजायचे त्याला. ती सांगते, बाळ्या मनुष्य म्हणून जन्माला आला ना, हा मग एक लक्षात ठेव, काही त्याचा एकच ठेका असतो, खाय ल्यो आणि लोई ल्यो. वन का ध्यान ना का नाही. ही भाषा ज्यांना समजीन त्यांना समजीन. हा लक्षात आलं का. खान झोप, जबाबदारी आहे तुझ्यावर पुरुष म्हणून. मनुष्य म्हणून जन्माला आला तू, उठायचं, तीर्थयात्रा करायच्या. तीर्थयात्रा करताना संत भेटतील, ते जर चर्चा करतील त्यांच्यात बैस, पण त्यांच्या चर्चा काय, त्याचा संवाद आहे. कारण साधूच्या चर्चा, संतांची चर्चा ही मोर्चांची नसते. साधूची चर्चा ही खुर्च्यांसाठी नसते. मग साधूची चर्चा ही आत्मबोधाची असते. आणि ज्या चर्चेतून आत्मबोध जन्माला येतो त्याला सत्संग म्हणतात. विठाला विठाला विठाला. हो, आपला विषय चाललाय. भगवद्गीता भगवंतांनी सांगावी, अर्जुनाने ऐकावी रणंगणामध्ये. तिथं लेखक होतं का कोणी? पटकन सांगा. लेखक होतं? आता मी बोलतोय, तुम्ही ऐकतात, माझे शब्द जे बाहेर निघतायत, तर कदाचित हे समोरचं नसतं तर ते आकाशात गेले असते की नाही. आकाशात आकाराच्या शब्दांना आकाशात या, मी बोलतोय या. मला ऐकायला येत सर्वांना. मी जो शब्द बोलतोय कोणताही असेल समजा, तो आकाशात बाहेर जातो माझ्या मुखातला, का कुठं टेप होतो, का लिहिला जातो? नाही. भगवंतानी अर्जुनाने केलेला संवाद हा पूर्ण अवकाशात गेला. पूर्ण अवकाशात निराकार शब्द होते सर्वचे सर्व. पण ज्ञानोबा असं म्हणतात, आम्हाला उपकार झाले भगवान व्यासांचे. व्यासांचा हा थोरू विश्वासी झाला उपकारू, येत श्रीकृष्णोक्ती आकारू ग्रंथाचा केला. भगवद्गीता ग्रंथ भगवान व्यासांनी रेखाटला. विढाला विढाला विढाला. हो, आपला विषय असा होता, गीता जी जन्माला आली, गीता जी निर्माण झाली, तत्वज्ञान जे बाहेर पडलं, हे या 2 अध्यासासाठी. अर्जुनाचे 2च अध्यास होते गीतेत. स्वदेहा नाम अर्जुन आणि परदेहा नाम स्वजन. स्वतः देहाला अर्जुन समजत होता अर्जुन, आणि बाकीच्यांना हे माझे म्हणून समजत होता. आचार्यांना तुलान भ्रात्रान पुत्रान पौत्रान भगवान यांना मारू? अरे माझे आचार्य आहे, हे गुरुदेव आहे, हे पुत्र आहेत रे, हे पौत्र आहेत रे, हे सगे आहे रे, हे सोयरे आहे रे, हे साले आहेत रे, बायकोचे भाऊ, यांना मारू? भगवंतात वा अर्जुना, मान्य पडीन तुला सुद्धा. ऐका ना, यालाच आम्ही मोह म्हणतो. काय म्हणतो आम्ही? गीता त्याला विषाद म्हणते. पण अर्जुन विषाद योगोनाम प्रथमोध्याय.
भगवंतांना अर्जुनाच्या विषादाला मोहाला भगवंतांनी चालना द्यावी आणि अर्जुन घडवावा. तर भगवद्गीतेच्या 18 अध्यायांमधून 700 श्लोकांमधून नाना प्रकारचे विषय भगवंतांनी सांगत असताना दोनच कामं केली. फक्त एक अर्जुनाचा अहम अध्यास आणि अर्जुनाचा मम अध्यास हे दोनच घालत. बस आम्ही कुठे गुंतलोय? कुठे गुंतलोय? कुठे गुंतलोय? हा आता ऐका, मी देह आहे हा अहंकार नाम अज्ञान तीव्र ज्ञान आणि हे सर्व माझे आहे. यापेक्षा दुसरा भ्रम कठीण कोणताच नाही, कोणताच नाही. कर्माच्या अकर्माच्या वाटे लागती ठेचा. संपत्ती विपत्तीचा मानी हेला भरवसा. संध्या दुःख आत्मजाला हाते आवाज नाही. मग सांगा ना त्यांना, आवाज द्या ना. याला आवाज बंद आहे ना एकदम. मला एकट्याला बोंबालणं पडतो. हा तुमचा पा, तुमचा पा. बोला बोला, व्यवस्थित करा त्याला. तुमचा पा. हॅलो हॅलो हॅलो. आता कशालाच हात लावू नका, शांत बसा. विठाला 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 विठाला. काय प्रमाण म्हटलं मी? कर्मा त्या अकर्माच्या वाटे लागती ठेसा. संपत्ती विपत्तीचा मानेला भरवसा. कन्या पुत्र आप्तजन हातो सहज ओळसा. या भ्रमडोही बुडालोगा धावे. मी देह हा एक भ्रम आणि सर्व माझे हा एक भ्रम. अर्थात मी आणि माझं. मला वाटतं आम्ही इथेच गुंतलो. तुम्हाला काय मच्छे बरं? मी माझे कल्पनेने झालो से मंगूळ. चालताना चालवेची वा वा. हिंडता दिशालाही क्रम झाला केवळ. कवन ही भ्रांतिवारी कैने केलं गुरुदयाळ. धर्म लागो धर्म जागो गुरु महिमा देही. मी आणि माझं इथे आम्ही गुंतलो. त्याला कारण काय? नाथ महाराज सांगतात भागवतात, ऐका. मी देह ऐसे मानी मन, तेने दृढ होय देहाभिमान. तेव्हा देहाची होय आपण मी माझे पण ते ठाय. कशी गोडी सिद्धांताची उभी आहे. मी म्हणजे देह आणि माझं म्हणजे सारा पसारा, माय बाप बायको वगैरे. तुम्ही पहा यात आम्ही गुंतवणूक पटकन सांगा. थोडं चिंतन जर केलं, दृष्टी मिळते आम्हाला गुरुकृपेच्या द्वारा. आणि गुरुकृपेच्या द्वारा दृष्टी जर मिळाली, या दोन्ही भ्रमाचा निराश होतो. दोन्ही अध्यास दूर होत असतात. कसे होतात सांगतो तुम्हाला. मी देह आहे हे अज्ञान दूर होतं, निवृत्त होतं. आणि हे सर्व माझे आहेत हा भ्रम दूर होतो. एरवी नियम असा आहे, आम्ही ज्या वस्तूला माझी म्हणतो ती वस्तू आपल्यापेक्षा वेगळी असते. मी माझी म्हणण्यापेक्षा भिन्न असते. लक्षात राहू द्या बरं का. हा मला पटवून देतो, मी विचारतो उत्तर द्या फक्त.
तुम्हाला विचारलं का हो हे घर कोणाचं आहे, तुम्ही काय म्हणणार? मोठ्यानं बोला, खोटं बोला, रेटून बोला. का हो हे घर कोणाचं? माझं. मग आता गंमत आहे का, हे घर माझं म्हणजे घर वेगळं आहे आणि जो माझं म्हणतो तो घराचा मालक वेगळा आहे की नाही? पटकन सांगा. दोन गोष्टी आहेत ना, घर आणि घराचा मालक दोन्ही भिन्न आहेत ना? पटकन सांगा. चला पुढे. का हो ही गाडी कोणाची आहे? माझी. गाडी वेगळी आणि जो माझी म्हणतो तो मालक? नक्कीच ना? काही शंका? निश्चयानं मला निश्चयाने सांगा. माझी. का हो ही बायको? पटकन बोला. माझी. बरोबर. बायको वेगळी आणि माझी मंदिरात तिचा नवरा वेगळा ना? एक का दोन? आता काय सांगा बाबांना, नवरा आणि बायको एक आहेत का? देहानी एक आहेत का? बायको वेगळी आणि नवरा नक्की ना? तुमचा अजून निश्चयच नाही बा. ती बायको हा नवरा एक का दोन? मग कसं काय तुम्ही बोलता का? पुण्यातले माणसं आहे ना राजा, आमच्यासारखे खेड्यातले थोडी आहे. मी असं विचारतो, घर माझं, घर वेगळं, माझं म्हणणारा. गाडी माझी, गाडी वेगळी, माझी म्हणणारा वेगळा. का हा पकवास कोणाचा? गंभीर महाराजचा. मान्य आहे का? पटकन सांगा. मग पकवास वेगळा आणि गंभीर महाराज वेगळे आहे की नाही? चटकन सांगा ना. का पकवासच गंभीर महाराज आहे? तसं काही नाही ना. का हा बैल कोणाचा? माझा. का मीच बैल म्हणतो माणूस? काका, तसं तर काही नाही ना. भिन्न आहेत. ऐका, वेगळ्या आपल्यापेक्षा. चला पुढे. बायको माझी, बायको वेगळी, नवरा वेगळा. भिन्नता आहे दोघांमध्ये. का मुलगा कोणाचा? बोला ना, बोला ना. माझा. म्हणजे बाप वेगळा? नक्कीच ना. हा, परत पलटू नका. हा, ऐका आता थोडे जवळ या. का रात्री आली नाही तुम्ही कीर्तनाला? म्हणे नाही हो. का बरं? म्हणे डोकं दुखत होतं. म्हणे कोणाचं हो? म्हणे माझं. काय म्हणतो माणूस? माझं. मग आता तुम्ही सांगा, ज्याचं डोकं दुखतं तो माणूस आणि जे डोकं दुखतं ते डोकं वेगळे असतील का एक असतील? वेगळे का एक? पटकन सांगा. वेगळे ना? हा, चला पुढे. का माझं पोट दुखते, पोट वेगळं आणि ज्याचं दुखते तो वेगळे ना? नक्कीच ना? बाबा तुमच्या कक्षेच्या बाहेरचा आहे सर्व. इथेच तर मार खाल्लाय मी सर्वांनी. विठाला 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 विठाला. हो, म्हणून काही लोकांना कीर्तनकार उगारून बी पाच देतं कळणार नाही लोकांना. कशाला उगाडता? जगू द्या बिचाऱ्यांना, घेणं नेंदे. ऐका गंमत. आम्ही ज्याला माझं म्हणतो ती वस्तू आपल्यापेक्षा काय असते? वेगळी. पोट माझं नाही, पोट शरीराचा एक पार्ट आहे. डोकं माझं नाही, मी वेगळा आहे. डोकं वेगळं आहे, डोकं शरीराचा एक पार्ट आहे. हात मोडला कोणाचा? देहाचा का माझा? मग देह वेगळा असेल की नाही आपल्यापेक्षा? म्हणणारच नाही. हा, विठाला 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 विठाला. हो, एवढे संत एवढे ग्रंथ फुकटने तयार झाले. ऐका, इथे इतके चिकटलो की आम्ही इथून दूर राहायला तयार नाही राजा. याच नाव आहे भ्रम. इतका घट्ट भ्रम झाला आमच्या डोळ्याला आणि आमच्या मनात चित्ताला की आम्ही आम्हाला वेगळे समजायला तयार नाही. वास्तविक विचार केला तर देह म्हणजे आपण नाही, देहात आपण. पर देहात आपण असूनही देहापेक्षा इतके भिन्न आहोत की जसा घरातला मालक घरात राहून घरापेक्षा जितका वेगळा आहे, जितका स्वतंत्र आहे, जितका मोकळा आहे. पटते का? पटकन बोला. घरात राहणारा मालक घरात राहत असताना चिकटलेला आहे का मोकळा आहे? का याचा हातपाय लावलाय कुठं आधार म्हणून खांब का भिंतीला काही सरीकडे? मतलब नाही. किती मोकळा आहे, किती स्वतंत्र आहे. तो घरात केव्हाही जाऊ शकतो आणि घरातून बाहेर. हे पटलं का? आता खरंच सांगा. नेमकं तसंच आहे दादा. हे देह घरच आहे. या घरातला मालक जो आहे पण मी म्हणतो तो या घरात राहून घरापेक्षा तितकाच भिन्न आहे. देहाचा आणि याचा काही संबंध नाही.
पण अनादि संसार मालेचे अर्थात अनंत जन्म तुमचे आमचे झालेत आणि त्याचा परिणाम काय झाला, इतका भ्रमघट्ट झाला की या देहात म्हणे मी, पुत्र दारा धन माझे, परी काळाचे हे खाजे नेन तू. यानंतर असं म्हणतात, भ्रमधरीशी या देहाचा, अरे मीच देह आहे, हा भ्रम आहे, हाच पुर अज्ञान आहे. मग जर हे अज्ञान घालवायचं असेल, हे खरंच आपले नाही, हे जर तुम्हाला पटून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता आम्ही परमार्थ जो करतोय ना, हा परमार्थ नुसता करणं महत्वाचा नाही, साधना महत्वाची नाही. साधनेतून मनुष्य साधक बनला पाहिजे, साधकातला तो सिद्ध बनला पाहिजे. पहिली साधना, दुसरा साधक, मग तिसरा सिद्ध. मग आम्हाला साधना करावी लागेल, आणि ती साधना कशासाठी करावी लागेल तर सांगतो ऐका. अहम आणि मम हे दोन अध्यास जर घालवायचे असतील तर त्याच्याकरता गुरुकृपेची गरज आहे. काय 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 गुरुकृपे कळणारच नाही, कळणारच नाही, आणि त्याकरता गुरुकृपेची गरज आहे, अर्थात संत कृपेची गरज आहे. पण संत कृपा प्राप्त होण्यासाठी आम्हाला साधक बनण्याची आवश्यकता आहे, म्हणजेच मुमुक्षु बनण्याची गरज आहे, जिज्ञासू बनण्याची गरज आहे, आम्हाला अधिकारी बनण्याची गरज आहे. आम्हाला लायक बनावं लागेल, आम्हाला योग्य बनावं लागेल, आम्हाला पात्र बनावं लागेल. मी तुम्हाला विचारतोय, म्हशीचं दूध जर तुमच्या दारी येत असेल विकणारा, येतो ना सकाळी सकाळी, बंदी लावलेलं असतं, तुमचे दरवाजे बंद असतात सकाळी सकाळी, तो येतो दारात, गाडी उघडतो, दूध दूधवाले, तुमच्या दारात हाक मारतो. तुम्ही हाक ऐकली की पटकन बाई घरातून बाहेर येते, भांड घेऊन दुधासाठी येते की नाही, पटकन सांगा. ताई इमानदारीने सांगा, तुम्ही माझ्या माया बहिणी आहेत, खोटं नाही. तुमच्या घरात दूध मला दूध देता आला का, तुम्ही जे भांड घेऊन दूध करता ते भांड रात्रीच्या आमटीचं तसंच खरगट असतं. मग काय करता तुम्ही, त्याला धुवून स्वच्छ, बरोबर आहे ना. पण नुसतं आमटीचं भांड भरलेलं रातभर तुम्ही ते आमटी ठेवा त्या भांड्यात, आणि नुसती फेकून द्या बाजूला, नुसतं पाणी टाकून धुवून घ्या, त्यात दूध घ्या, दूध तुमचं राहणार नाही, फाटणार म्हणजे फाटणार. मग भांड स्वच्छ लागतं, पण ते धुवून का घासून, बोला 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 बोला, घासून, घासून स्वच्छ केलं पातेलं भांड तर म्हशीचं दूध राहू शकते राजे. आणि जर खरगट असेल तर दूध साधं दूध राहत नाही खरकट्या भांड्यात. आता हे ज्ञान दूध आहे का, फक्त दूधच आहे, पण शिहिनीच आहे. काय 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 जर्शीचं नाही, शिहिनीचं दूध आहे. सांगू, शिहिनीच्या दुधाला ठेवण्यासाठी जे भांडं लागतं ते सोन्याचंच लागतं, बाकीचं भांडं चालत नाही. तुम्ही सोन्याच्या भांड्याला सोडून इतरत्र कोणतेही भांड बनवा, चांदीचं बनवा, लोखंड बनवा, पंचधातूचं बनवा, तांब्याचं बनवा, पण त्यात फक्त रातभर शिहिनीचं दूध झाकून ठेवा, सकाळी तुम्हाला ते दूध भांड फाडून बाहेर निघाले दिसेल. इतकी ताकद आहे शिहिनीच्या दुधात, भांड फाडून निघते बाहेर. तसं ज्ञान म्हणजे काय आहे, हे जर्सी गायचं दूध नाही, म्हशीचं दूध नाही, हे शिहिनीचं दूध आहे. आणि जे ज्ञान रूपी दूध ज्या भांड्यात ठेवायचं आम्हाला, ते भांड खरकट कसं चालीन दादा, विठाला विठाला विठाला. हो, पण ते भांड स्वच्छ करण्याकरता, म्हणजेच त्याचं मार्जन करण्याकरता आम्हाला साधना करण्याची गरज आहे. अभंग फार गोड नृत्यनाथांचा. माझे झाले गया वर्जन, झाले गया वर्जन, प्रमाण माझ्याकडनं चुकीचं म्हटलंय. आता मी नाकारी भ्रांतीचे भ्रमण, वृत्तीशी मार्जना केले असे, वृत्तीशी मार्जना केले असे. आता मी नाकारी भ्रांतीचे भ्रमण, दृष्टीचे मार्जन केले असे, वृत्तीशी मार्जना मार म्हणतात. आता भ्रांतीत फिरणार नाही मी, का वृत्तीशी मार्जन केल्याशिवाय वृत्ती ही चोख बनवली. नियम आहे जयाचे चोखटे मानसी, मी होऊन येशी क्षेत्र संन्यासी,
का निजेली ती उपाशी वैराग्य का तुका म्हणे चित्त करारे निर्मळ आणि येऊनी गोपाळ राहे तेथे. अर्थात चित्त शुद्धी हा आमचा पहिला प्रकार आहे. सांगू आम्हाला साधक बनायचं म्हणजे चित्त शुद्धी करायची आहे आणि याचं नाव अंतरंग अधिकारी आहे. भगवत कृपेसाठी किंबहुना संत कृपेसाठी अधिकाराची जी गरज आहे तो अधिकारी म्हणजे अंतरंग अधिकारी असावा लागतो. अंतरंग अधिकाऱ्याची व्याख्या विचारसागरात अशी केली आहे, साधन संपन्न असणारा जो साधक तो अंतरंग अधिकारी आहे. पण त्याच्याकडे 4 गोष्टी गरजेच्या आहेत: विवेक, वैराग्य, समाधी षटक आणि मुमुक्षुता. या 4 गोष्टी ज्याच्या चित्तामध्ये दृढ झाल्या तो साधक आत्मज्ञानाचा खरा गुरुकृपेचा अधिकारी आहे. आणि आम्हाला ते बनायचं आहे. माफी मागून बोलतोय. आता मी एवढं हे करतो ना, हे कार्यक्रम, हे जे सप्ताह असतील, कीर्तन ऐकणं असतील, कीर्तन करणं असतील, प्रवचन ऐकणं असतील, प्रवचन करणं असतील, रामायणाचार्य, भागवताचार्य, तीर्थाचार्य, तीर्थाचार्य समजता ना, हा, हे सर्व जे आम्हाला करायचं ना, किंबहुना गळ्यात तुळशीची माळ घातल्यापासून एकादशी करण्यापर्यंत, वारी करण्यापासून पंढरीची तर तीर्थात आंघोळ करण्यापर्यंत जेवढी साधना मी करतोय ही साधना देव भेटतो म्हणून करायची नाही. अजून आहे का? माळ घातली का देव भेटतो का? ओ बाबू, माळ घातली की देव भेटतो का? बऱ्याच माळकरी जातात पंढरपूरला, घरी आली की रात्री बाण कोरतात शेजाऱ्याचा. मला नाही समजलं. बरेच माळकरी असे आहे की माळा घालून पंढरपूरला जातात वारीला आणि तिथून घरी आले की रात्री जाऊन शेजाऱ्याच्या शेताचा बाण कोरतात रात्री. याचं काय? गळ्यात माळ घातली म्हणजे देव भेटतो ही समज तुमची चुकीची आहे. पण ऐका, माळ घातल्याशिवाय देव भेटतच नाही हे तितकंच खरं आहे. पण माफी मागून बोलतोय, माझ्याकडे 2 माळ आहे, मी तुमच्या माळा काढायला आलो नाही. पण नुसती माळ, आता जर माळ घालून देव भेटला असता महाराज तर चोट्यांनी भामट्यांनी 4-4 माळा गळ्यात घातल्या असतात पंढरीच्या वारी. असतात की नाही? घाला माळा, देव भेटतो नाही. मग हे कशासाठी करायचं आपल्याला? कीर्तन केले म्हणजे देव भेटतो का? बापू, कीर्तन केले म्हणजे देव भेटतो का? माफी मागून बोलतो, 40 वर्षापासून कीर्तन करतो, 40 वर्षापासून, 83 सालापासून कीर्तन करतो, सौतीन सुटल्यापासून. ऐका ना, अजून विठोबा स्वप्नात नाही, माझ्या शपथ नाही, मायनी शपथ घे सांगू. हा, इतकं सोपं आहे वय, इतकं सोपं आहे. कीर्तन केलं म्हणजे देव भेटतो, रामायण केलं म्हणजे राम भेटतो. कोणी सांगितलं तुम्हाला? देव भेटण्यासाठी आमची लायकी लागते आणि ती लायकी प्राप्त होण्यासाठी हे आम्हाला सर्वच करायचं. हे सर्वच. जसं उदाहरणार्थ, आपण दुकानातून कपडा विकत आणतो, नवा कोरा बिलकुल आणतो की नाही? त्यात मळ आहे का? पटकन सांगा. नाही, तो शिवाळ टाकतो, शिवून अंगात घालतो, 4-5 दिवस वापरतो, त्याला नवा असतो, लवकर मळत नाही, 5 दिवस वापरतो त्याला. मग 6व्या अंगातला काढतोस की नाही? कशासाठी? धुवासाठी. का बरं धुवायची पाळी आली? मळला. का बरं मळला? वापरला म्हणा ना, वापरला म्हणून मळला आणि मळला म्हणून धुवायची पाळी आली. पटकन सांगा हा का नाही? मग आम्ही तो कपडा धुताना ह्या मावल्याकडे देतो, ह्या मावल्यानी साबण बलतेत महाग केलं, रगड 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 रगडून जमत देत, मग ते ठोकतात मोगरीने. कोणाला? मला नाही, कपड्याला. काही किंमत इतके घट्ट असतात की ते ठोकूनही निघत नाही. ऐका ना, मग साबण रगडतो, ठोकठाक करतो, मग तो मळ काढण्याचा प्रयत्न करतो. आता साबणाचा वापर कशासाठी लावतो? मळ काढण्यासाठी का कपडा स्वच्छ करण्यासाठी? मणिमाय, साबण वापरतो आम्ही, कपड्याला लावतो, तो मळ काढण्यासाठी का कपडा स्वच्छ होण्यासाठी? मळ निघावा म्हणून साबणाचा वापर आहे. कपडा तर स्वच्छच होता ना. लक्षात येते ना? नेमकं तसंच आहे. जसं ह्या अंगातल्या कपड्याला स्वच्छ करण्याकरता, निर्मळ करण्याकरता आम्ही साबणाचा वापर करतो, त्याचप्रमाणे ज्ञानोबांच्या भाषेत सांगतो ऐका, जे संसार चित्र उमटे तो मनोरूप पट फाटे. और या अंतःकरणाला कपडा समजतायत, वस्त्र म्हणतायत, पट म्हणतायत. आणि हे जे मनरूपी पट आहे, हे जे चित्तरूपी वस्त्र आमचं
अंतःकरणरूपी कपडा आहे, हा कपडा इतका मलिन झालाय, इतका मलिन झालाय, कशाने विचार ज्ञानोबाराला. परंतु अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पाही, ते ठसावले चित्ताच्या ठाई आणि वारंवार देई भोगिता. अनंत जन्मामध्ये देहाचा संबंध आला, चित्त चेतने तेच असतं, बदलतो देह. विषयासक्तीमुळं चित्त इतकं मलिन झालंय ते आम्हाला परमार्थ करू देत नाही आणि त्याला परमार्थ तर कळू देत नाही. मग जो चित्ताचा मलिनपणा आहे, ते चित्ताचं असणारं ते अज्ञान आहे, आपण म्हणूया त्याच्यावर घाण आहे, मळ आहे, तो मळ काढण्याकरता म्हणजेच आम्ही साधक अवस्थेत होण्याकरता, आम्ही ज्ञानाचा पात्र बनण्याकरता ह्या सर्वचे सर्व साधन आहेत. पारायणापासून सर्वचे सर्व हे अंतःकरूपी कपडा स्वच्छ करण्याची साबण आहेत. विठाला 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 हरे विठ्ठल. हो. आणि एकदा का आम्ही एक अधिकारी बनलो, साधक बनलो, मुमुक्षु जिज्ञासू बनलो, की मग आमच्यावर गुरुकृपा होत असते. गुरुकृपेसाठी आमचा अधिकार लागतो, आमची लायकी लागते. नाथबाबा असं म्हणताय, माझ्या जीवनातली जी साधना होती ती पाठीमागच्या अनंत जन्मातली होती आणि ती साधना हे ना फळाला आली. मी भाग्यवान आहे की मला माझे गुरुदेव भेटले, जनार्दन स्वामी. आता ऐका, जनार्दन स्वामी बद्दल बी काही काही मतभेद आहे, कारण जनार्दन स्वामी हे 3 महात्मे झालेले आहेत. एक रामा जनार्दन, एक एका जनार्दन आणि एक जय जनार्दन. मला माहिती आहे मौनगिरी आमच्या नाशिक भागात खूप मोठं सत्र मौनगिरी बाबांचं आहे, जनार्दन स्वामीचं आहे. तर इथे नाथ म्हणतात एका जनार्दन. रामदेव रायाच्या पदरी दौलताबादच्या किल्ल्यामध्ये जे किल्लेदार म्हणून होते ते जनार्दन स्वामी नाथपणाचे गुरु. आणि नाथपणांनी सेवा करावी जनार्दन स्वामींची. जनार्दन स्वामींनी नाथबाबांना वयाच्या 14व्या वर्षी शूलभंजन पर्वत न्यावं समोर, तिथे भगवान दत्तात्रय साक्षात सगुण दर्शन करून द्यावं आणि कृपा हस्त ठेवावा आणि सद्गुरूच्या कृपेने माझ्या जीवनामध्ये भगवत प्राप्ती करून द्यावी. ज्या वेळेला हा प्रसंग घडलाय, नाथबाबा म्हणतात, मला महाराजांनी माझ्या मस्तकावर हात ठेवलाय, शक्तिपात केलाय, तरी महावाक्याचे नावे, गुरु कृपेचे थावे, माथा हात ठेविला नोहे थापटीला जैसा. गुरु कृपेचा परिणाम नाथबाबांच्या जीवनामध्ये गुरु कृपेने काय वैभव प्राप्त झालं, त्या अनेक गोष्टींपैकी महाराज असं म्हणतायत, धन्य झालो मी, आज माझ्यावर गुरुकृपा झाली आणि गुरुकृपेच्या द्वारा माझ्या जीवनामध्ये अनिष्टाची निवृत्ती झाली. ते अनिष्ट म्हणजे नेमकंच काय याचं चिंतन अभंगाचं पहिलं चरण. धन्य गुरु कृपा झाली, बाबा धन्य गुरु कृपा झाली, 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 धन्य गुरु कृपा म्हणतात धन्य गुरु कृपा झाली. माझ्या जीवनात गुरु कृपा झाली. गुरु कृपा याचा अर्थ सद्गुरु कृपा, संत कृपा, साधू कृपा. मागच्या तुम्ही सांगितलं असेल असं वाटते मला कदाचित. संत, सद्गुरु आणि साधू हे तिन्ही शब्द एकार्थी आहे, याच्यात भेद नाही, यांचा अर्थ वेगळा नाही, एकच आहे. संत ते साधू, साधू ते संत, संत साधू ते सद्गुरु.
काही लोकांना असं वाटतंय की यात काही फरक हवा. सद्गुरू म्हटलं की वेगळं डोक्यात येते लोकांच्या. नाही नाही नाही, सद्गुरू म्हणजे संत, संत म्हणजे साधू. आमच्यातले काही काही लोक सांगतात साधू वेगळे संत वेगळे. मग त्याचं कारण काय सांगतात माहिती का? ते म्हणतात जे देवाची सेवा करतात त्यांना म्हणतात साधू, आणि देव ज्यांची सेवा करतो त्याला म्हणतात संत. अजिबात नाही. विठाला 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 तिन्ही गोष्टी वेगळ्या. त्यातून तीन प्रकार पडतात. गुरु वेगळे, श्री गुरु वेगळे आणि सद्गुरु वेगळे. गुरु तुम्ही गुरु किती बदबद करू शकता, काही टेन्शन नाही. जीवनात सद्गुरु एकच असावा, एकच. आता काही काही लोकांचे रोल बदलतात, तसे गुरु बदलतात. म्हणतात महाराज आमना गुरु की नाही भेटतच नाही, गुरु बदलत चालीन का? तुला गुरु जाऊ दे ना तिकडे, तुला दिलं ते घे ना. नाही बाकीचं काय घे नाही आपल्या. तसं गुरु तुम्ही जीवनात किती करू शकता. गुरु म्हणजे सामान्य आहे प्रपंचात व्यवहारात. दत्तात्रय किती गुरु मानले होते? 24 गुरु. 24 गुरु लागतात का कान फुक्याले? ओ काका नाही, नाही का? मग गुरु केलेत का मानलेत त्यांनी? जयाचा जो जो घेतला गुण, जो जो जयाचा घेतला गुण, तो तो म्या गुरु मानिला जाण. हा ऐका. मग त्यांच्या गुरुच्या यादीमध्ये मधमाशी आहे, सर्प आहे, तो किळा आहे, कोळीन जाळ करते तो, नाही का? लोहार आहे, पृथ्वी आप तेज वायू आकाश हे पंचतत्व आहे, नाही का? मग काय यांनी कान फुकले का त्यांचे? मग ऐका, गुरु हा शब्द सामान्यता. व्यवहारात आम्ही ज्याच्याकडून जो एखादा चांगला गुण घेतो आम्ही त्याला गुरुस्थानी मानतोच ना. श्रेष्ठत्व म्हणून बोला. गुरु अनेक असू शकतात. त्याच्यानंतर श्री गुरु. श्री गुरु वेगळा, गुरुपेक्षा श्रेष्ठतम. उदाहरणार्थ आमच्यात काही कीर्तनकार मंडळी महान महान होऊन गेली, मोठी मोठी आहे. आता यांच्याकडून ज्याला काही लोक माळ घालून घेतात, ते म्हणतात महाराज तुम्हाला गुरु करायचा आम्हाला. आता यांच्याकडून माळ घालायची म्हणजे काय करतात? माळ घालायचा काही नियम सांगतात. सकाळी उठाव, तुळशीला पाणी घाला, आंघोळ झाली की देवपूजा कराव, कपाळाला गंधबुक्का लाव, हरिपाठ कराव, एकादशी कराव, कीर्तन प्रवचन ऐकाव, वाऱ्या कराव, आणि उठल्यापासून झोपेवरून तर रामकृष्ण नामाचा काय कराव? जप करा. हे साधना आहेत की नाही? ही पारमार्थिक मार्गातली साधनांचं ज्ञान किंवा उपदेश ज्यांच्याकडनं मिळतो त्याला श्रीगुरु म्हणतात. पण सद्गुरु कोणालाही म्हणत नाही. नाथ बाबा लिहितात, ऐका गोड कशी असते. भारतात मंत्र तंत्र उपदेशिती ऐसे गुरु घरोघर आहे आयती, पण शिष्या ते सद्वस्तू ते दाखविती. श्रीकृष्ण त्या ते सद्गुरु म्हणे. सद्वस्तू याचा आत्मप्राप्ती. ज्यांच्या उपदेशाने, ज्यांच्या अनुग्रहाने खरोखरच आत्मदर्शन घडतंय, आत्मज्ञान होतंय, मी कोण आहे हे कळतंय, त्याला म्हणतात सद्गुरु. गीता सांगते तद्विधी प्रेरिपातेन परिप्रश्नेन सेवा. याच्यात त्या ओव्या सर्वच वाचा, पण शेवटची ओवी काय पहा. मग अपेक्षित जे आपुले सांगतील ते पुशिले, अंतःकरण बोधले संकल्पन. याचं नाव सद्गुरु कृपा आहे. अशी सद्गुरु कृपा झाली की मनुष्यामध्ये अनिष्टाची निवृत्ती काय होते? अहंता ममता दूर म्हणतात. अहम अध्यास आणि मम अध्यास हे दोन्ही अध्यास माझ्या जीवनातली निघून गेले, आणि मी कोण आहे याचं वास्तव ज्ञान झालं. वास्तव ज्ञान. कारण परमात्मा वस्तू ज्ञानाशिवाय कळत नाही. अध्यात्म नित्य, अध्यात्म ज्ञान नित्यत्वम तत्वज्ञानार्थ दर्शनम. या श्लोकाची ओवी 13व्या अध्यायात ज्ञानोबा असतात. परमात्मा एक ऐसे जे एक वस्तू असे ते जयास्तव जया दिसे ज्ञानास्तव. ज्या ज्ञानाच्या द्वारा परमात्मा कळतोय त्याला ज्ञान म्हणतात, आणि जे ज्ञान परमात्मा कळून देते त्याला बोध म्हणतात. पण हा बोध साधू शिवाय भेटत नाही. साधू बोध झाला,
शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला. समज म्हणतात त्याला. समजचा खरा अर्थ असा आहे, जी वस्तू दृढ अपरोक्षत्वानी जशी आहे तशी कळणे, त्याचं नाव आहे बोध. माफी मागून बोलू, देवाची भक्ती देवाला जाणून जर केली तर ती फलदायी ठरते. आमच्या संतांनी तेच केलंय. अनादि अंबिका अंबिका भगवती, अनादि अंबिका अंबिका भगवती, भगवंताला परमात्म्याला जाणून केलेली भगवंताची भक्ती आहे. पूर्ण बोधाची घेऊन परडी, पूर्ण बोधाची घेऊन परडी, आशा कृष्णेच्या पारी नगरडी, आशा कृष्णेच्या पारी नगरडी, करीन गुरुवंदे अपुतरासाठी सद्गुरु कृपेशिवाय बोध नाही, आणि बोधाशिवाय देव कळत नाही. आणि साधूचा बोध होण्याकरता आमचा अधिकार काय गोड वर्णन आहे नाथबाबांचाच अभंग आहे एका ठिकाणी. सद्बुद्धीचे घालून शुद्धासन, वरी सद्गुरूची दया परिपूर्ण, नाही का, शम दम विभूती अंगी चर्चुनी जाण, आणि वाचे उच्चारी केशव नारायण. मग बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा, ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. मेली कोण? म्हातारी, घरातली नाही. ममता म्हातारी मरून गेली तेव्हा. ऐका गंमत, गोड चिंतन. अर्थात नाथ महाराज म्हणतायत, माझ्या जीवनामध्ये सद्गुरूंची कृपा झाली, आणि झालं काय? अहंता ममता दूर गेली. अहमज्ञास म्हणजे मी देह आहे हे अज्ञान. ममता म्हणजे हे माझं आहे हे अज्ञान. अहम आणि मम हे दोन भ्रम अध्यास दूर झाले. ठीक आहे महाराज, मग गुरु कृपा झाली म्हणजे नेमकं प्रक्रिया काय घडली हे तर सांगा. मग त्याचं उत्तर मग आता दुसरं चरण. ओ अंजन डोळा अंजन ज्या डोळ्यात घालायचे तो डोळा सुद्धा तो लायक लागेल ना. तुमने काय मच्छे कोणी डोळ्यात घालतील का सद्गुरु अंजन? कोणाचेही घालतील का? नाही. मग ऐका ना,
ज्या डोळ्यात अंजन घालायचंय तो डोळा सुद्धा तसा लागतोय. आज सद्गुरूंनी अंजन घातलं म्हणजे मग दृष्टी बदलते. माफी मागून बोलतो, एकच वाक्य वापरतो, 5 मिनिटात सेवेला विराम देतो. सांगतो तुम्हाला, जगात देवाचा अभाव नाही. एक वाक्य, जगात देवाचा अभाव नाही. देवाला पाहण्याकरता प्रयत्न करणाऱ्यांची कमी नाही. तुमचं काय मत छे? पंढरपूरला आज जा तुम्ही, 12 तास रांगेत उभं राहावं लागतं दर्शनाकरता. नाही भेटत लवकर दर्शन. आज जा तुम्ही, 12 घंटे लाईनीत उभं राहावं लागते, तेव्हा दर्शन नंबर लागतो. कमी आहे का गर्दी? पटकन सांगा. कुठेही जा तुम्ही, गर्दीचा आता सध्या. आता गर्दीची सर्दी व्हायला लागली बऱ्याच ठिकाणी. इतकी गर्दी आहे. कशासाठी जातात लोक पंढरपूरला? देवाला पाहण्याकरता का भेटण्याकरता? पटकन सांगा. भेटण्याकरता. कसे भेटता? गंमत आहे, अजून तर भेटला नाही. नाही का? आम्ही फक्त पाहण्याकरता जातो, बाकी काहीच नाही. पण इतका प्रयत्न करून सुद्धा आम्हाला देव का भेटू नाही, याची कारण सांगेल मी तुम्हाला. सुंदर प्रक्रिया मांडतो आपली पंढरपुरातली तुमच्या समोर, आणि शिवेला विराम देतो मी. ऐका, देवाला पाहण्याकरता देवाचा जगात अभाव नाही. ते देव नाही, परमात्मा नाही असा ठाव काय म्हणतात ते अणुसुद्धा नाही. अनोरणीयान महतो मह्यम असं म्हटलंय. सर्वम खलविदम ब्रह्म. भगवान परमात्मा नाही, तो नाही ऐसा ठाव उरलाशे कवन. सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. अणु रेणू त्याची व्याप्ती आहे. किती व्याप्ती आहे हो, किती व्याप्ती आहे. तोरणाच्या भाषेत सांगू का? विठ्ठल विस्तारिला जनी, सप्तही पाताळे भरुनी, विठ्ठल व्यापक त्रिभुवनी, विठ्ठल मुनी मार. ह्या मी फक्त प्रमाण म्हणतो. काय पण आम्हाला कुठं कळतं? कळण्याकरता अधिकार प्राप्त करावा लागतो. ऐका गमत, इतका पणा भरलेला आहे हे कळावं लागतं. आणि लोकांना सांगतो प्रक्रिया, जगात देवाचा अभाव नाही. देवाला पाहण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांची कमी नाही. ऐका ना आता, पण लोकांना देव का दिसत नाही? त्याला फक्त एकच कारण आहे, देवाला पाहण्याकरता जाणण्याकरता लागणाऱ्या दृष्टीचा अभाव आहे, की दृष्टी नाही. परमार्थ म्हणजे काय? एकाच वाक्यात सांगू, परमार्थ म्हणजे फक्त दृष्टी बदल, बाकी काहीच नाही. काय 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 कपडे बदल नाही, दृष्टी बदल. परमार्थ काय कपड्यावर अवलंबून असतो का? ज्याचे कळक इस्त्री त्याचा परमार्थ टॉप असं म्हणायचंय का? काही मतलब नाही. वारकरी येण्यासारख्या गबाडे राहतात बिचारे, नाही का? काहीकेचा परमार्थात टोपीचा कोणा असतो दादा, जर लागला तर चरकन अंग चिरलं जात. असे कोणी आहेत टोपीचे काहीच्या परमार्थ करणाऱ्यांच्या. म्हणजे आता परमार्थ इतका टाईट आहे असं म्हणजे तुम्हाला. परमार्थ कपड्यांसाठी नाही, माफी मागून बोलतो, टीका नाही आहे, वस्तुस्थिती सांगतो. परमार्थ कपड्यांसाठी नाही, परमार्थ धना करता नाही, परमार्थ तना करता नाही, परमार्थ अभिमाना करता नाही, परमार्थ माना करता नाही, तर परमार्थ अनुभवा करता. तुम्ही आपण करा. अनुभवाशिवाय जीवनाची पूर्णताच नाही. महाराज म्हणतात, अनुतापाविन भाव कैचा आहे, पण अनुभव पाहे शोधून. हागे माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. अनुभवे आले अंगा या जगात तुका म्हणेचा कुणी सांगे, मग अनुभव आहे अंगे. आता अनुभव करता परमार्थ आहे, धना करता परमार्थ नाही. आणि ज्यांचा धना करता परमार्थ आहे, पूर्ण पुढे शून्य लिहा, झिरो. विठाला विठाला विठाला, तिथे मी का असे ना, परमार्थ झिरो. ऐका, मग परमार्थामध्ये अनुभव गरजेचा आहे. मग देव पाहण्याकरता ज्याची गरज आहे, दृष्टीची गरज आहे. आणि एकदा का दृष्टी बदल झाली, दृष्टी बदल झाला, मग त्याला मंदिरात जायची गरज नाही. राजा जे जे दृष्टी दिसे ते ते हरी रूप, कैलासी तीर्थक्षेत्री देव. आणि तयाविना ठाव रीता
नाही असा अणू जर नसेल तो आम्हाला कळत नाही, याला कारण आम्हाला दृष्टी आहे. महाराज म्हणतात त्यांनी मला ती दृष्टी दिली, पण काय केलं? घालून या अंजन डोळा. कोणतं अंजन घातलं सांगा? कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता अढळ. महाराज म्हणतात ज्या दृष्टीत भेद होता त्या दृष्टीचा अभेद संपला. जगत आणि जगन्नाथ, देव आणि जगत, ईश्वर आणि विश्व, हा जो भेद होता ना, तसे भेद विचारसागरात 5 प्रकारचे सांगितले आहे. आता ते सांगून विनाकारण मी भेद पाळत नाही तुमच्या माझ्या, नाही का? अर्थात देव आणि जगत हा जो भेद होता, आता जगत जगत नाही, जग अवघे देव आणि मुख्य उपदेशाची ठेव. पण केव्हा? घालून या अंजना डोळा. म्हणतात आणि 10वीला स्वप्रकाश डोळा. महाराज स्वप्रकाश याचा अर्थ आहे स्व म्हणजे आत्मा. आत्मप्रकाश माझ्या जीवनात सद्गुरूंनी प्राप्त करून दिला. बोधी बोधविले मन अन्नये संकल्पासी भिन्न. महाराज म्हणतात देह विदेह निरसले आणि एका जनार्दनी धन्य झाले. विठोबा रखुमाई, हरी हरी विठोबा रखुमाई, मी पहिल्यांदाच माझी जाहीर माफी मागितली. फक्त 5 मिनिटं घेतो तुमची. परत एकदा देह विदेह निरसले म्हणजे ऐका बर का. मी देह आहे हा आठव, याचं नाव देह म्हणजे अज्ञानच आहे. आणि हे अज्ञान घालवण्याकरता, हा भाव घालवण्याकरता माझ्याकडे लक्ष देसान तर सांगतो, नाही तर न्यायशीर मोली करतो. दादा लवकर या. विठाला 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 खोटं सांगत नाही. मला असं वाटतं खूप चिंतन करावं अजून 1 तासभर, पण मजबुरी आहे, त्याला इलाज नाही, नाही का? माझा सकाळी कार्यक्रम गोदवडला आहे भुसावळ तालुक्याच्या पुढे, त्यामुळे मला महाराष्ट्राचं रिझर्वेशन केलंय मी. मला जाणं गरजेचं आहे, कारण तो गेला म्हणजे मी थांबला समजा. कारण रात्री गाड्याने जायला तिकडे गोदवडकडे मलकापूरकडे. तुमची जाहीर माफी मागतो, या ठिकाणी थांबतो. काही गैरसमज करून घेऊ नका. पाकिट भले कमी भरा, काही प्रश्न नाही. आपण पाकिटाकरता कीर्तन करत नाही. विचारून घ्या आमच्या दादाने म्हणा 4 वेळा बोलले, महाराज पाकिट किती बनवले? म्हणलं दादा पाकिट मागितलं काय मी? नाही. ऐका, कोणी TV स्टार आहे, कोणी कॅसेट किंग आहे, नाही का? कोणी चॅनल किंग आहे, नाही का? कोणी पाकिट किंग आहे. आपण त्यातला कोणीच नाही. बरं ऐका, माफी मागून जोक महाराज शपथ घेऊन सांगतो, कारण जोक महाराजचा पोरे आहे. माधुकरी चाकणच्या लोकांची खाल्ली 6 वर्षापर्यंत, फुकट नाही खाल्ली, नाही का? त्यांनी आम्हाला पोचले ना, आम्ही हे रिकामी कामं करायचे का? मला आवडत नाही, बाकीचं मला काही घेणे देणं नाही, पण मी त्यातला नाही. मात्र आता नाही इलाज आहे. जर आला पुढच्याची योग, आपण हाच अभंग घेऊ, याच अभंगावर चिंतन करू. चालेल ना? ज्ञानेश्वर माऊली हो. एक फक्त 2 मिनिटाचा वेळ येतो तुमच्याकडे. तुमच्याकडे असा आनंद वाटतोय की रात्रभर बोलत बसा बरं का महाराज. कारण सांगतो, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते. म्हणून तुम्ही सर्व मंडळी सुज्ञ, तज्ञ, प्राज्ञ असे श्रोते. तुमच्यामुळे किती किती ओकावून किती किती बकाव असा होता, म्हणजे मनाला वाटतं का? आज विशेष नव्हतो. नियोजन जे आहे आपण बघतोय, काय मंडप सुंदर आहे राजा. झोप येईन घ्या मंडपात, झोप येईन. आणि या मंडपात जर झोप आली तर त्याला का भाग्यवान दुसरा कोण म्हणणं पडेल? भव्य दिव्य असा धर्म मंडप, त्यात तुमचे असा आनंद होतो की मनात शांतता, एवढा समाज जमलाय, चिंतन चाललेलं आहे. आणि खरं सांगू का, त्याचं सर्व श्रेय आपल्या मंदिराच्या सर्व विश्वस्त मंडळीला द्यावं लागेल. कारण सांगतो, असं म्हटलंय एका ठिकाणी,
योजकस्तत्र दुर्लभ, नियोजन करणारी मंडळी दुर्लभ असतात. पहिली गोष्ट त्याच्यामध्ये आपल्या संस्थांचे अध्यक्ष आमचे शरद भाऊ ढोरे आणि त्यांचे सर्व सहाय्यक मंडळी, मी त्यांना कोटी कोटी नमस्कार करतो, काही प्रश्न नाही. अर्थात कुटुंबाचा व्यवहार आपल्याकडे सांभाळता येत नाही, पाहायला जात नाही, पण एवढी मोठी संस्था आणि तिचा एवढा कारभार पाहणं आणि तुम्हा आम्हाला सर्वांना खुश करणं, समाधानी करणं हे सामान्य नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्ही जो पैसा या ठिकाणी देताय, मुद्दाम पैसा बोललो म्हणजे देणगी रूपाने, तुम्ही रुपया टाका, 10 टाका, 1000 टाका, लाख टाका, काही टाका, काही द्या, पण तुमचा एक पैसा या विश्वतांच्या हातात पडल्यानंतर तो कसा सत्कारणी लागतो त्याचं एकच उदाहरण सांगतो तुम्हाला. अख्खा महाराष्ट्र फिरतो कीर्तन करत महाराज, अख्खा महाराष्ट्र, प्रत्येक ठिकाणी पाकिट मिळतं, तो काही विषय नाही, मिळते तेच घेतो, पण देताना दिलं जातं, आम्ही खिशात घालतो आणि निघून जातो. कोणी किती दिले हे काहीच कोणाला कळत नाही, कारण सध्या परिस्थिती बेकार झाली. महाराज मुद्दाम बोलतो तसं ते विचार असा आहे, देवाचं खाऊ नये, गावाचं खाऊ नये, भावाचं खाऊ नये, आणि बुवाचं. तुम्हाला काही कल्पना गोष्टी आम्ही फिरतोय, कीर्तनाच्या पाकिटातले पैसे काढले जातात देतात, ही वस्तुस्थिती आहे, काही प्रश्न आहे. पण आहे का हा इथला जो कारभार पाहिला मी, खरोखर मी आश्चर्यचकित झालो महाराज. कारण कीर्तनकाराला काय मानधन दिलं जातं याच्यासाठी कीर्तनकाराची सही असते पट्टीवर. इतका कारभार चोखन पारदर्शी कुठं सापडीन तुम्हाला, कुठं सापडीन नाही का. अरे कोटी कोटी धन्यवाद या मंडळींना. इतका पारदर्शी असणारा कारभार, तुम्ही दिलेला जो काही तुमची श्रद्धा म्हणून दिलेलं दान असेल, अर्थदान हे कारणी लागतंय, हे महत्वाचं आहे. आणि तुम्ही सर्वांची उपस्थिती, श्रद्धा. आता मी महाराजांच्या शेजारी राहणार आहे, माझं गाव शेगावच्या अगदी जवळ आहे, मी तिथला माणूस आहे. अर्थात मी आता उद्या तिकडेच चाललोय नाही का. अर्थात महाराज इथे येऊन बसलेत, महाराज वैभव आहे, स्वाभिमान आहे. पुण्यासारख्या ठिकाणी जर गावाकडचा माणूस भेटला तर माणसं काय म्हणतात माहिती का, और तुम्ही वा वा वा, आनंद होतो की नाही. तसंच आहे. म्हणून आज ही सेवा माझ्याकडे आली, मोडकी तोडकी सेवा माझ्या चरणी समर्पण करतो, माऊलींच्या चरणी समर्पण करतो, तुमच्या चरणी समर्पण करतो, तुम्हा सर्व मायबापांच्या चरणी समर्पण करून सर्वांना कोटी कोटी नमन करतो. या ठिकाणी सेवेला विराम देऊन खरंच थांबतो. जय विठ्ठल, जय बोलता बोलता विसरून गेलो. हरिभक्तीपर्यंत मृदुंग मणी, मृदुंग सम्राट, मृदुंग महर्षी, अजून काय नाही का, मृत्य सेवक समजते. अर्थात मृदुंग सम्राट महाराज. मला असं वाटतंय गंभीर महाराजांमुळे कीर्तनाला शोभा आली चॅनल वरती, असं म्हणण्यापेक्षा चॅनलला शोभा आली आमच्या महाराजांमुळे. कारण कोणाचं मोठे पण कोणामुळे वाढतं तर मन मंदिरा देवाची द्वारी नाही का. मराठी बाणा हे जे चॅनल झळकतात ना, ते आमच्या महाराजांमुळे मोठे झाले असं म्हणणं पडेल. कारण सांगतोय का, गुण गुण असावा पण त्या गुणात अवगुण नसावा. आता सध्या परिस्थिती वाईट, महाराज ते बंद करा. आता सध्या परिस्थिती वाईट झाली महाराज. मृदुंग माझ्या कीर्तन 2 मृदुंगाच्या